कॉम्फी लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती मराठी विषय आजी कुटुंबाचं आगळ हा पाठ पाहणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत महेंद्र कदम। प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आजी आजोबा या ज्येष्ठांना एक वेगळं महत्त्व असतं। हे ज्येष्ठ आपल्या कुटुंबाचा आधार असतात। पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती। आता खेदानं असं सांगावंसं वाटतंय की ही एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्यावर लहान मुलांवर संस्कार करणारी ही जी आजी आजोबांची पिढी आहे ही आपल्यापासून दुरावत चालली आहे। मित्रांनो, या पाठामध्ये आजीचं वर्णन केलंय। लेखक महेंद्र कदम यांनी आपल्या आजीबद्दल ती कशी दिसायला कशी होती, वागत कशी होती, ती संस्कार कशी करायची याच्याबद्दलची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे। आजी कुटुंबाचं आगळ। आगळ म्हणजे काय की या पाठाच्या आधारे या आगळ शब्दाचा अर्थ जो आहे तो भक्कम आधार असा घेतलेला आहे। आपल्याला आगळ हे माहिती असेल की जुन्या वाड्यांमध्ये दरवाजाला म्हणजे आगळ म्हणजे थोडक्यात काय की आडसर। आगळ म्हणजे काय? आडसर, की दरवाजाला एक आडसर असावा म्हणून दरवाजाच्या आतल्या बाजूला दोन्ही बाजूला भिंतीमध्ये एक मोठी खाच असायची आणि त्या दोन्ही खाचेमध्ये हे आगळ म्हणजे मोठा एक ओंडका, लाकडाचा ओंडका ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याची ते म्हणजे बनवलेली असायची। तर ती त्या खाचेमध्ये ढकलली जायची म्हणजे आणि त्या दरवाजाला भक्कमपणे असं आडसर ठरायची, म्हणजे की चोरांपासनं म्हणा किंवा यांच्यापासनं आपल्या घराचं वाड्याचं संरक्षण करणारी ती आगळ म्हणजे त्या दरवाजाचा आडसर म्हणून त्या आगळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। परंतु या पाठामध्ये आजीच्या संदर्भात आगळ असा शब्द वापरलाय। आजी कुटुंबाचं आगळ म्हणजे कुटुंबाचा तो भक्कम आधार अशा अर्थाने या ठिकाणी लेखकांनी आगळ हा शब्द प्रयोग केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे लेखक जे आहेत महेंद्र कदम हे मराठीचे अभ्यासक आहेत आणि मराठीचे जे वर्णनात्मक भाषा विज्ञान, कवितेची शैली ही भावविषयक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत। कादंबरी ज्या आहेत ते सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत। धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन आहे त्यांच्या नावावर। तो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह अशी अनेक पुस्तकं कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत। कवितेची शैली या पुस्तकात 2007 साली या पुस्तकाला त्यांच्या महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे। असे हे महेंद्र कदम त्यांनी आपल्या आजीविषयी या पाठामध्ये वर्णन केलेलं आहे। विशेष करून ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचं अनुपम दर्शन, अनुपम म्हणजे काय की वास्तववादी दर्शन या पाठातून घडतं। एकत्र कुटुंब पद्धती आजही ग्रामीण भागामध्ये आहे। सगळे आजी आजोबा म्हणजे 2-2, 3-3, 4-4 पिढ्या एकाच घरामध्ये राहतात। त्या आजी आजोबांचे संस्कार आपल्या नातवावर पंतूवर होतात आणि म्हणूनच म्हणजे मला वाटतं की खऱ्या अर्थानं ही पिढी, येणारी पिढी जी आहे ते भक्कमपणे आपल्या पायावर उभी राहू शकते। कारण या जुन्या माणसांनी जो अनुभव घेतलेला आहे, आपण म्हणतो ना की आपण इतिहासाचं अवलोकन का करतो की याच्यासाठीच करतो की आपल्याला पुढं मार्गक्रमण करायचंय, पुढे जायचंय, तर मग आपल्याला पाठीमागं वळून बघावंच लागतं। सिंहावलोकन आपण जसं म्हणतो ना की सिंह जसा पाठीमागं पळत असताना तो कधी कधी पाठीमागं वळून पाहतो, म्हणून त्याचं सिंहावलोकन असं नाव दिलंय की पाठीमागं वळून पाहतो आपण की पुढं मार्गक्रमण करायचंय। तर आपल्या घरातली जी ज्येष्ठ माणसं आहेत ना ही सुद्धा आपल्याला त्यांच्या अनुभवाच्या आधारे आपल्याला मार्गदर्शन करत असतात। त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती ही कधीही फायद्याचीच ठरते आणि आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं। मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता आणि त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्यांचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी। काय काय गोष्टी सांगितल्यात बघा याच्यामध्ये की
मानवी नातेसंबंध, की त्या घरामधल्या माणसांचे आपापसाविषयी असणारे जे नातेसंबंध आहेत, पुन्हा त्यातली सुरक्षितता, की आपण किती सिक्युअर आहेत, म्हणजे किती सुरक्षित आहेत एकमेकांपासून, म्हणजे एकमेकांसाठी आपण किती सुरक्षित आहेत, हा एक भाव. आणि त्यांचे परस्परावलंबन, असं की प्रत्येकजण एकमेकावर किती किती प्रमाणात अवलंबून आहे. आणि ही सगळी माणसं, या सगळ्या माणसांचा आधार म्हणजे त्या कुटुंबातली आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाचं आगळ. हा शब्दप्रयोग मी त्यासाठीच म्हणालो की आगळ म्हणजे काय, की एक भक्कम आधार. आजी म्हणजे आगळ. त्या आजीसाठी आगळ हा शब्द खास करून या पाठामध्ये लेखकांनी वापरलेला आहे. ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली या पाठामध्ये लेखकांनी विस्तृतपणे सांगितलेली आहे, त्यावर प्रकाश टाकलेला आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. मित्रांनो, आपण म्हणतो ना की घरात जे संस्कार आपल्याला होतात तेच संस्कार आपण समाजामध्ये दिसतात, आपले संस्कार. कारण आपण समाजामध्ये जे वावरतो ना ते आपल्या घरातल्या संस्कारावर, त्यावर आधारितच आपलं वर्तन असतं, हे तर निश्चितच आहे. आणि आपल्यावर संस्कार करणारी आपल्या घरामध्ये आजीच असते. आजी किंवा आजोबा ही ज्येष्ठ माणसं आपल्यावर संस्कार करत असतात. तर हे जे संस्काराचा भाग आहे की ग्रामीण जीवनशैली आहे ना, आपल्या ग्रामीण भागातील कुटुंबामध्ये एकमेकांविषयी बाळगला जाणारा आदर. कारण घरात आपण आपल्यावर जे काही संस्कार होतात ना, हे संस्कारच पुढे चालून आपण समाजामध्ये आपलं नाव कमवण्यामध्ये किंवा आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना हे संस्कारच आपल्याला खूप कामाला येतात. त्या काळातील मुलांचे खेळ, म्हणजे आजीच्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा. रानमेवा माहिती आहे मुलांनो? कारण आपण जास्त करून आजकाल रानात जातच नाहीत तुम्ही, कारण इतकं स्पर्धा इतकी प्रचंड वाढली आहे आणि तुम्ही अभ्यासात इतके मग्न असता की तुम्हाला आता रानात जाण्यासाठी किंवा असा वेळच मिळत नाही. पूर्वीच्या काळी रानामध्ये भटकंती असायची. मुलं आम्ही सगळे रानामध्ये फिरायचो आणि मग रानामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी उपलब्ध असणारे खाण्यासाठी जे जे काही वेगवेगळे फळं असतील किंवा असं खूप काही मिळायचं, त्याला रानमेवा असं म्हटलं जायचं. आणि हे सगळे प्रकार आपल्या अलीकडच्या काळामध्ये दुर्मिळ झालेले आहेत. तर हे सगळं वर्णन तुम्हाला या आजी कुटुंबाचं आगळ या पाठामध्ये शिकायला मिळणार आहेत. ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश या पाठातून दिलाय. आणि हे खरं आहे अगदी, की ग्रामसंस्कृती हाच आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे. आपण भलेही मोठ्या मोठ्या शहरामध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपण राहायला जरी आलो तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये जी संस्कृती आहे तीच संस्कृती खऱ्या अर्थानं मूळ संस्कृती आहे. शहरी भागामध्ये जास्त करून पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केलं जातं आणि हे सगळ्यांनाच मान्य असेल. पण ग्रामीण भागामध्ये आजही जी संस्कृती जपली जाते तीच खऱ्या अर्थानं आपल्या भारताची संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे. आणि याबाबतचं महत्त्व, या ग्रामीण संस्कृतीचं महत्त्व या आजी कुटुंबाचं आगळ या पाठाच्या माध्यमातून महेंद्र कदम यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ पाहूयात की माझी आजी. या आजीचं वर्णन कसं केलंय बघा लेखकांनी. जवळपास 5.5 फूट उंचीची आजीचं वर्णन बघा. प्रश्न येतो ना की आपल्याला आजीचं वर्णन करायचं आहे, तर हा प्रश्न तुम्हाला कदाचित येऊ शकतो. तर आजीचं वर्णन कसं आहे बघा. जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची. असं का असेल? रंगाने गोरी आहे तरी सुद्धा रापलेल्या त्वचेची, म्हणजे तिने उन्हा पावसामध्ये म्हणजे मेहनत केलेली आहे, कष्ट केलेलं आहे, म्हणून रापलेल्या त्वचेची असं लेखक वर्णन करतात त्यांचं. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडून ही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी सुद्धा काठी आली नव्हती, म्हणजे इतकी कणखर. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे नवल वाटत असेल की 70 ओलांडून गेल्यानंतर सुद्धा या आजीच्या हातामध्ये काठी नाही. याचं कारण एक आहे की ही माणसं कष्टाळू असतात.
लहानपणापासून यांना कष्ट करायची सवय असते. कुठल्याही कामाला हे कंटाळा करत नाहीत, की आज का म्हणजे आजचं काम उद्या ढकलायचं, उद्याचं परवा ढकलायचं, असं यांचा स्वभाव नसतो. यांचा स्वभाव त्याच्या उलट असतो. परवा जे करायचं ते उद्या ठरवायचं, उद्या जे करायचं ते आजच करायचं आणि आज कशाला लगेच आपण सुरू करूयात, म्हणजे इतका उत्साह यांच्यामध्ये असतो. शरीराला कष्ट करण्याची नेहमी सवय असते आणि ज्या शरीराला कष्ट करण्याची सवय आहे शक्यतो असे शरीर थकत नाहीत, बरोबर आहे, आजारी पडत नाहीत. एकतर खायला व्यवस्थित पौष्टिक असतं. ग्रामीण भागामध्ये सगळं दूध शुद्ध मिळतं, व्यवस्थित मिळतं. आपल्याकडं दूध आपलं म्हणलं तर त्याच्यामध्ये 50% तर पाणीच असतं जास्त. म्हणजे कुठल्याच गोष्टी आपल्याला सकस अशा मिळत नाहीत. ग्रामीण भागामध्ये आहार सकस असतो, त्यामुळं ही माणसंही कणखर असतात. आणि त्यानंतर बघा की दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. म्हणजे आजीचे 70 ओलांडून गेली तरी सुद्धा सगळे दात व्यवस्थित होते आणि ते मोत्यासारखे चमकायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. पांढरा नाही असं सांगितलं की डोक्यावर सगळे शुभ्र पांढरे सगळे केस होते. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडून ही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची आठवण. म्हणजे त्यांच्या तरुणपणी त्या कशा असतील याची पटकन जाणीव व्हावी अशी त्या चेहऱ्याची ठेवण होती आजीची. ताठकणा. ही ग्रामीण भागातली ही जुनी माणसं स्वाभिमानी असतात. म्हणून शब्दप्रयोग कसा केलाय की ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना. जुन्या काळी जे चपल्या घातल्या जायच्या, चप्पल म्हणा किंवा चपल्या म्हणा, की त्याच्यामध्ये खाली नाल ठोकलेली असायची. जे घोड्याची जी नाल असते ना घोड्याच्या पायांना, ती चप्पलला ठोकलेली असायची. म्हणजे मजबूत राहावं चप्पल म्हणून ते तसं केलेलं असायचं. तर त्या जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना होत्या. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी. त्यानंतर बघा कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. कारण पूर्वीच्या काळी कपाळावर ज्या ठिकाणी कुंकू लावलं जायचं त्यावर गोंधन केलेलं असायचं. मग आता सुरुवातीलाच तुम्ही सगळ्यांनी म्हणजे पाठाच्या सुरुवातीला आपण पाहिलं ना की नवऱ्यामागं सगळा संसार अंगावर पडून सुद्धा, गळ्यात पडून सुद्धा, म्हणजे याचा अर्थ आजींचा म्हणजे लेखकांचे आजोबा निधन पावलेले होते, वारलेले होते. त्यामुळं आता त्याच्यावर ते कुंकू लावण्याचा प्रश्न नव्हता आजीचा, पण ते गोंदलेलं होतं. ते गोंदलेलं दिसू नये म्हणून आजी त्या ठिकाणी काय लावायची की बुक्का लावायची. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. म्हणजे आजीच्या छत्रछायेखाली, कारण या संपूर्ण कुटुंबावर त्या आजीचं छत्र होतं. त्या आजीच्या मेहनतीने, आजीच्या स्वाभिमानाने, आजीच्या कष्टाने ते कुटुंब उभं राहिलेलं होतं ना. त्यामुळं आजीच्या छत्रछायेखाली असं लेखक वर्णन करतात. आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो. म्हणजे लेखकाच्या घरी जी गाय होती तिचं नाव कपिली असं होतं. एका आड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. म्हणजे एका आड वेताला तरी ती एखादं खोंड म्हणजे नक्कीच द्यायची ती. त्यामुळं दावणीला कायम कपिलीचीच बैलं असायची. म्हणजे त्या गायीचीच बैलं लेखकांना शेतामध्ये सुद्धा कामाला, म्हणजे त्या गायीचीच पिढी म्हणा की थोडक्यात, की शेतामध्ये काबाड कष्ट करण्यासाठी त्या दावणीला कायमची असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पाना सोडला की वासरू आखडायचं आणि चरवीतल्या दुधाच्या धाराचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. सगळ्यांना माहिती आहे ना धार काढण्याची पद्धती, सगळ्यांना माहिती आहे की आपण सुरुवातीला वासराला त्या गाईला पाजवायला सोडतो आपण, मग ते गाय पाना सोडते आणि मग आपण धार काढतो. तर लेखक ते वाट पाहत राहायचे. आणि धार काढत असताना तुम्ही बघा की ज्यावेळेला रिकामं भांडं असतं त्यावेळेला धार काढत असताना एक छान व्यवस्थित असं एक संगीत असं बरोबर लयबद्ध पद्धतीनं ती धार काढलेली जायची आणि तसं ते आवाज यायचा, तो छानपैकी एका लयीमध्ये असा तो आवाज यायचा. ते एक वेगळ्या प्रकारचं संगीत आहे. आणि मग जसं जसं ती चरवी भरत जाते तसं तसं त्याचा आवाज बदलत जातो. म्हणजे ते जे दूध त्या चरवीमध्ये पडत जातं, त्या दुधाची चिळकांडी आपण ज्याला म्हणू ना धार काढत असताना, ते एक वेगळा आवाज येत जातो. तर हे ऐकत राहावं वाटायचं, बघत बसायचे लेखक.
चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. बस हे दररोजचा त्यांचा दिनक्रम. वासराला पुन्हा प्यायला सोडायचं त्या कपिला गाईला आणि मग सगळे ग्लास घेऊन सगळे रांगेत उभं राहायचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. हा आनंद काही वेगळाच आहे ना. धारोष्ण दूध मित्रांनो, आता ते अनुभवायचा काळच नाही राहिलेला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. धारोष्ण दूध म्हणजे अगदी गाईचं धार काढल्या काढल्या ते ताजं दूध, ज्याच्यात कुठलीही भेसळ नाही, शुद्ध प्रतीचं दूध प्यायला मिळणं. मला सांगा मग प्रकृती चांगलीच राहणार ना, तब्येत चांगलीच राहणार, म्हणजे ठणठणीतच राहणार, कुठलाही आजार आपल्या जवळपासही फिरकणार नाही. इतकं सकस ते दूध त्या लेखकांना सगळ्यांना प्यायला मिळायचं अगदी मिशा येईपर्यंत. म्हणजे दुधाचा ग्लास तोंडाला लावला की मग ते पीत असताना त्या दुधाच्या, कारण ते शुद्ध दूध होतं ना, ते बरोबर ओठावर ते पसरायचं आणि त्याच्या मिशा यायच्या आणि मग तिथंच संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरबी घरात आली की म्हातारी ढाळजतनं सोप्यात अवतरायची, म्हणजे आजी ती ढाळजत बसलेली असायची आणि मग ती सोप्यात यायची. तिथंच बसून राहायची. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. आता त्यावेळेला हे लहान होते सगळे, यांना काय माहिती की आजी काय नेमकं पुटपुटते. ते माळ तर मणी ओढते ती, पण काय पुटपुटते. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. म्हणजे हा बघा आजीचे हे म्हणजे कडक स्वभाव बघा, की लेखकाच्या आईने आणि दुसऱ्या धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून ते मुद्दाम ढाळजतनं परत सोप्यात येऊन बसायची. 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या, त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा, कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हाला गोट्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. म्हणजे बघा किती आजीचं लक्ष कसं असायचं. कारण घरी येणाऱ्या ज्या काही सुना आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या घरातनं आलेल्या, कुणावर कसे संस्कार झालेत, कोण मुलांची कशी काळजी घेतं, सगळ्यांना मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळं आजीचा कटाक्ष असायचा की धारोष्ण दूध मुलांना सगळ्यांना मिळायला हवं. धार काढली की तिथंच मुलांना ते दूध दिलं जायचं. आजी तिथं बसण्याचं आणखीन एक कारण होतं बघा. दुसरं कारण काय, की आमची आई थोरली होती, आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा कटाक्ष असे. येत नसेल तर तिला ती शिकवायची, पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली, सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर आजीचं बारकाईनं लक्ष असायचं. घरात जेवढ्या काही सुना होत्या त्या प्रत्येकीला कामं वाटून दिलेली असायची आणि प्रत्येक सून ते काम व्यवस्थित करते की नाही याच्यावर आजीचा सक्त पहारा असायचा. भाकरी करपलेली सुद्धा चालायची नाही, आजी लगेच फटकन बोलायची. आणि जर सरपण ओलं आलं तर मग गड्याला ती बोलायची. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची, आजी पुढं सरकायची आणि आमची आई जेवायला वाढायची. म्हणजे अगोदर लहान मुलं घरातली त्यांची जेवणं व्हायला पाहिजेत हा आजीचा कटाक्ष असायचा. किंवा कुणी काकीही, म्हणजे कधी आई वाढायची कधी काकी वाढायची जेवायला, पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. बघा ह्या जुन्या माणसांचा स्वभाव कसा असतो मुलांनो, की त्याही वेळेला मुलांना जेवण वाढताना सुद्धा आजीचाच पहारा असायचा. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं, कुणाला खरकट ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. हा दिनक्रम ठरलेला. म्हणजे बाळगोपाळांची फौज जेवायला अगोदर बसायची, आजी समोर बसून सगळ्यांना जीव घालायची, अगदी आग्रहानं प्रेमानं, आणि खरकट कुणालाच ठेवू द्यायची नाही. मग रानातल्या सगळ्यांचे म्हणजे भाकरी बांधून घ्यायच्या आणि मग सगळ्या बायका जेवायला बसायच्या मिळून. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजत येणार. म्हणजे सगळं सोप्यात जाऊन हे सगळे कामं उरकले की मग पोरं सगळे शाळेला गेली, दिवसभराचं नियोजन सगळ्याला लावून द्यायचं आणि मग आजी ढाळजमध्ये येऊन बसणार. बसता बसता झोपी जाणार, पण झोप भारी सावध. म्हणजे ढाळजत बसल्या बसल्या आजी झोपायची, पण आजीची झोप
फारच सावध झोप असायची. कुठंही खट्ट झालं की आजी तट्ट जागी, म्हणजे थोडं काही कुठं वाजलं काही झालं की आजी पटकन जागी व्हायची. कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळं शिवायचा असो किंवा शेंगा फोडायचा असो किंवा धान्य निवडायचा असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या, गप्पा व्हायच्या, सासूरवास जास अशा सगळ्याच चर्चा. सगळ्या बायका एकत्र जमल्या की मग या सगळ्या चर्चा निघणारच, सगळ्या गप्पा होणारच आणि सगळ्या बायका एकमेकींची कामं करायच्या. ही ग्रामीण संस्कृती आहे आणि या पाठामध्ये त्याचंच वर्णन केलेलं आहे की आजही खेडेगावामध्ये सगळ्या बायका एकमेकींची कामं करतात, है ना, एकमेकांना आधार देतात, गप्पा होतात. आणि कसं असतं की मनं जर कोंडली गेली तर माणूस आनंदाने जगू शकत नाही. मनं जर मोकळी झाली, आपलं दुःख जर आपण इतरांजवळ व्यक्त केलं तर ते दुःख कमी होतं. ग्रामीण भागामध्ये, आता शहरामध्ये कुणालाच वेळ नाही, आपल्या शेजारी कोण राहतो हे सुद्धा आपल्याला पक्क माहिती नसतं किंवा आपला शेजारी करतो काय हे सुद्धा आपल्याला पक्क माहिती नसतं. पण ग्रामीण भागामध्ये आजही एकमेकांची विचारपूस केली जाते, एकमेकांच्या भावना जाणून घेतल्या जातात, एकमेकांचं दुःख वाटून घेतलं जातं. ही ग्रामीण संस्कृती आहे आपली आणि हीच संस्कृती आपल्या भारताची संस्कृती आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या बायका एकत्र बसायच्या. कोणी सासूरवासीनं असेल, कुणी समजा माहेरवासीनं आलेली असेल, ते एकमेकांच्या आठवणी सगळ्यांना शेअर करायच्या, त्या ठिकाणी एकमेकांना व्यक्त व्हायच्या. आमची ढाळच म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. बघा शब्दप्रयोग किती छान केला आहे लेखकांनी की यांची ढाळच, लेखकांची ढाळच म्हणजे त्या गावाचं वर्तमानपत्रच होतं. म्हणजे गावात ज्या ज्या काही घटना घडतात त्या सगळ्या घटना त्या ढाळजमध्ये तिथून समजायच्या सगळ्यांना. म्हणजे काय घडलं आज, कुठं घडलं, कारण तिथं त्या ज्या बायका एकत्र बसायच्या त्या सगळ्या बायका सगळ्या खबरी सांगायच्या ना. आणि या वर्तमानपत्राची संपादक कोण, म्हणजे लेखकांची आजी. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या. बस म्हणजे कोणीतरी त्या बायकापैकी कोणीतरी गावातल्या सगळ्या बातम्या पुरवायच्या, त्याची खातरजमा केली जायची की होय हे असं घडलंय का, हा खरंच घडलंय का. मग ते पक्क झालं की मग तिथून पुन्हा ती गावात प्रसारित केली जायची. कडूसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची, म्हणजे सायंकाळ व्हायच्या पूर्वी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळत सुटायची, माणसं ढाळजत बसायची. म्हणजे माणसं यायची वेळ झाली की म्हातारीची, आमच्या आजीची ढाळत सुटायची, म्हणजे ते आतमध्ये येऊन बसायची आणि ढाळजामध्ये माणसं बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजाचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. आगळ हा शब्द म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला ज्या आगळची व्याख्या सांगितली आपल्या जुन्या वाड्यामध्ये जी असायची संरक्षणासाठी, तर ती आगळ एकदा बंद झाली की वाडा सगळा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. म्हणजे किती मोठी आगळ असेल बघा, एवढी प्रचंड आगळ, ती सरकवताना प्रचंड ताण व्हायचा, म्हणजे दिव्य असायचा असं म्हणतात लेखक. मुळात ही 6 फुटाची लांब आणि 1.25 फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. म्हणजे दिवसभर ते आरपार एका त्या देवळीमध्ये एका साईडच्या पूर्ण आतमध्ये घातलेली असायची आणि मग ते रात्री लावताना ते बाहेर काढून दुसऱ्या भिंतीमध्ये थोडीशी ती अडकवावं लागायची, तर ते आडसर व्हायचा ना. तर ती सागवानी होती, 6 फूट लांबीची आणि जवळपास 1.25 फूट रुंद. मग ते वजनदार असायची. सागवान म्हणजे एकतर वजनदार असतं लाकूड. आणि मग ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर काढणं, ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे कृती ती वजनदार असल्यामुळं अवघड होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच होतं. आणि आगळ त्यासाठीच असते म्हणजे की आपला वाडा सुरक्षित राहावा याच्यासाठी आगळ वापरली जाते. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. ते आगळ लावलं की बस वाडा बंद झाला समजायचा, वाड्याच्या बाहेर कुणाला पडता यायचं नाही. तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. रात्री एकदा आगळ लावली ना की अगदी भक्कम असा वाडा सुरक्षित असायचा, म्हणजे शांत चित्तानं सगळे झोपू शकायचे. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत, पडवीत, सोप्यात कुठेही आम्ही बैठे खेळ खेळायचो. आजीच्या जवळपासच हे सगळे बाळगोपाळ, सगळे लेखक हे सगळे खेळायचे. पण आजीची झोप मोड होऊ नये, तिला त्रास होऊ नये,
असे बैठे खेळ. आता ते वर्णन बघा की लेखकाने काय केलंय. चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ मुंगळा. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल चुळचुळ मुंगळा, पळी तेल आपण खेळतो ना बैठा खेळ. त्यानंतर भोवरा, गोट्या असले खेळ असायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी दांडू, भोवरं बनवीत बसायचं. म्हणजे विटी दांडू किंवा भोवरा तिथंच घरातल्या घरात बनवत बसायचो. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. गोल भिंगरी बनवायची. भिंगरी माहिती आहे, दोऱ्याला अडकवून मग ते फिरवायची अशी. मग ते गोल जितकी जास्त व्यवस्थित होईल तितकी ती भिंगरी जास्त फिरायची. मग ते घासत दगडावर घासून घासून त्याला गोल आकार आणला जायचा. आणि तरवडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाबळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. बस मग ते छानपैकी कितीही फिरायच्या त्या भिंगऱ्या. त्यानंतर बघा कधी गोल गोट्या आणून ते घडत बसायचे आणि त्यांच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या. आता आपल्याकडे आजकाल कंपनीतल्या गोट्या मिळतात, परंतु पूर्वी तशा गोट्या नव्हत्या. मग ह्या गोट्या वगैरे बनवत असताना मग हळूच आजीचा डोळा चुकवायचा. सगळ्यांचा डोळा चुकवायचा आणि मग सटकायचं आणि गोट्या खेळत बसायचं बाहेर. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्याला लोंबकळत राहायची. त्यानंतर पुन्हा झोका खेळायची. उतरताना पारंब्याच्या शेंडांना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायची. त्याच्यानंतर देवळात जायची. घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. म्हातारी माणसं सगळी देवळात झोपलेली असायची. मग तिथं उगीच घंटी वाजवून त्यांची झोपमोड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोर्चा विहिरीकडे वळवायचा. मनसोक्त पोहायचं. शिवना पाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. आपण उंचावरनं उडी मारतो ना, मुटका टाकतो तसं मांडी घालून वरूनच उडी मारायची. म्हणजे पाणी किती जास्त त्या विहिरीतलं उडतं, उंचावर उडवलं जातं, अशी एक शर्यत असायची. तर ते खेळायचा खेळ. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या मारायच्या. त्याच्यानंतर थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. म्हणजे हे सगळे शारीरिक श्रम, कसरत झाल्यानंतर भूक लागतेच आपोआप आणि मग घरी येऊन भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळा आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. आजी पटकन ओळखायची लगेच की आज हे सगळे पोरं पोहायला गेलेली होती. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचाचा तौर, उंबरं, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कंस, त्याच्यानंतर गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगडं, शेंदाडं, करडीची पात्राची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्याच्यानंतर त्याची उकड, हुलग्याचं माडगं, असा सगळा रानमेवा पोटात जात होता आणि हे सगळं पौष्टिक होतं. याला रानमेवा असं म्हणायचं. आता आपल्याकडं या गोष्टी, यापैकी बऱ्याच गोष्टी तर आपल्या शहरामध्ये उपलब्धच नसतात. ह्या सगळ्या पौष्टिक गोष्टी होत्या. ह्याला सगळ्यांना रानमेवा असं म्हटलं जायचं की रानातला मेवा. आपल्याला सध्या रेडीमेड मेवा खायची सवय लागली, त्याच्यामुळं हा रानमेवापासून आपण खूप दूर आहेत. पण पूर्वीच्या काळी हे सगळा रानमेवा उपलब्ध असायचा आणि तो खाल्ला जायचा. म्हणून शरीरही व्यवस्थित असायचं, सगळं पौष्टिक खायला मिळायचं. आम्ही वाढत होतो, म्हणजे ही लेखक आणि त्यांची भावंडं सगळी वाढत होती. भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. म्हणजे हे जे आजीचं छत्र सगळ्यांच्या वर जे होतं, आजी रागवायचीही पण प्रेमही तितकंच करायची. आजीचा धाकही होता पण आधारही तितकाच भक्कम होता. म्हणून ही जुनी माणसं आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. यांचे संस्कार आपल्यावर होतात. आपल्याला हेच संस्कार पुढे चालून समाजामध्ये काम करत असताना उपयोगाला येत असतात. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती ही पूर्वीच्या काळी श्रेष्ठ मानली जायची. नव्हे, आजही ती श्रेष्ठच आहे. कारण हे संस्कार, आजी आजोबांचे संस्कार आपल्या या नव्या पिढीवर होण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती खूप आवश्यक आहे. मित्रांनो, या पाठामध्ये लेखकांनी ग्रामीण जीवनशैली वर्णन केलेली आहे की ग्रामीण जीवनशैलीमध्ये जे एकोप्यानं सगळ्यांना राहण्याची जी पद्धती आहे, एक आदर्शवत पद्धती आहे, या पद्धतीचं वर्णन या पाठामध्ये त्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, हा पाठ
इथंच संपला. आपण यानंतर कॉम्फी लर्निंग या यूट्यूब चॅनलवर आपण मराठी विषयाचा पुढचा पाठ पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.